हलनचलन आहे, विचार आहे तिथं. अनात्मा म्हणजे जिथं विचार नाही तिथं जड असू द्या. भाऊसाहेबांनी म्हणलं कठीण म्हणून, कठीण विषय आहे पण आता काय करावं. प्रगट का होतो मारिया पडदा लखे न कोई कुठून तर पडद्या टाकणारा संत. पडदा तर खुला कराच लागणार आहे. नाही, पडदा जर खुला नाही केला जमल का? जमणार नाही. म्हणून आध्यात्मिक शास्त्र याचा अर्थ असा आहे की आपला स्वतःचा जो आत्मा आहे, चेतन जीव आहे, जो जीव हा शरीर प्रत्येक क्षणाला त्याचं काय करतो? संचालन करतो, चालवतो. ते संचालन करणारा जीव किंवा आत्मा आहे, तो आत्मा आणि शरीर, आत्मा आणि अनात्मा, नित्य आणि अनित्य, सार आणि असार, चर आणि चर, क्षर आणि अक्षर, जड आणि चेतन, याचं निरीक्षण परीक्षण करतो. लक्षात घ्या, त्याचं नाव अध्यात्म ज्ञान, अध्ययन करणे. या अध्ययनानुसार मन अशी वस्तू आहे की या जीवांनी त्या मनाच्या जगदृश्याच्या आहारी जाऊन तत्वदृष्टी, तत्वज्ञान आणि तत्वानुभव 3 प्रकार आहे. मनुष्य काय करतो? तत्वज्ञान घ्यासाठी तत्वदृष्टीचा आधार घेतो. लक्षात घ्या, तत्वदृष्टी जगतामध्ये आहे. जगताचा जोपर्यंत आपण आधार घेतो तिथपर्यंत तत्वज्ञान प्राप्त होत नाही. लक्षात घ्या. म्हणून संत लिहितात, अंतर्मुख वृत्ती करावी परमार्था, अंतर्मुख वृत्ती करावी परमार्था, अंतर्मुख वृत्ती करावी परमार्था, अंतर्मुख वृत्ती करावी परमार्था, अंतर्मुख वृत्ती करावी परमार्था. आपली जी मनोवृत्ती आहे ती अंतर्मुख करा. वृत्तीचे 2 प्रकार आहेत, एक अंतर्मुख वृत्ती, दुसरी बहिर्मुख वृत्ती. लक्षात घ्या, बहिर्मन आणि अंतर्मन मनाचे 2 प्रकार आहेत. बहिर्मन कशाला म्हणावं? जीवन जगत असताना ज्या जीवाचं लक्ष दुसऱ्या जीवाकडे जाते, दुसऱ्या जीवाचा सहारा घ्यायची इच्छा असते, दुसरा जीव सुधार बिघाड पाहायचा असते. बहिर्मन म्हणजे याचं मन नेहमी बाहेर फिरत राहते. परंतु अध्यात्मशास्त्र तसं नाही म्हणत. जाणावे दुसऱ्यांचे जीवीचे, हे ज्ञान वाटे साचे, परी ते अध्यात्म ज्ञानाचे लक्षण नव्हे. अध्यात्म ज्ञान नाही म्हणत. चालताना दुसरीकडे पाहून चालणं याचं नाव अध्यात्म ज्ञान नाही आहे. तुम्हाला ज्ञानाची व्याख्या माहीत आहे. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, ऐक ज्ञानाचे लक्षण, जाणे आपणाशी आपण या नाव ज्ञान, जाणे दुसऱ्याशी आपण या नाव ज्ञान नाही. लक्षात घ्या, जीवन जगत असताना दुसरीकडे जो पाहतो, समाजाकडे पाहतो, दुसरीकडे पाहतो आणि जीवन जगतो, ते अध्यात्म ज्ञान नव्हे. अध्यात्म ज्ञान त्याचं नाव आहे जो स्वतःकडे पाहतो, दृश्य द्रष्टा पूर्ण. लक्षात घ्या, दृश्य काय आणि द्रष्टा काय. जगत संबंध केव्हा राहते? ज्यावेळेस मन बहिर्मन राहते तेव्हा. आणि स्वतःचं दृश्य जे राहते तेव्हा काय? अंतर्मन राहते. अंतर्मुख वृत्ती करावी परमार्था. प्रत्येक क्षणाला जे जे काय आपण आपल्या जीवनामध्ये बरे वाईट अनुभव येत असतात त्या बऱ्या वाईट अनुभवाला कारणीभूत कोण आहे? कारण कार्यव्यवस्था तुम्ही वाचलेलंच आहे. प्रत्येक कार्य कारणाशिवाय होत नाही आणि कारणा वाचून कार्य नाही आणि कार्या वाचून सुखदुःखाचा भाव नाही. कार्य कारण भाव, कार्य कारण व्यवस्था. ज्यावेळेस माझ्या चेहऱ्यावर दुःखाचा भाव आहे त्याच्या मागं काहीतरी कारण राहते
आणि जे कार्य राहते त्या कार्याच्या मागं काही कारण राहते. सुखदुःखाचा अनुभव आपल्या चेहऱ्यावर छटा उमटली, त्या सुखदुःखाच्या आपल्या चेहऱ्यावरील भावनेला काहीतरी कार्य राहते. आणि ते कार्य काय, मगाच मी म्हटलं आमच्या रमाकांतला की कोणातरी म्हटलं, भाऊला म्हटलं, जीव स्ववश आहे, म्हणजे विवश आहे, स्ववश नाही. जीव हा विवश आहे. तुम्हाला साखी पाठ आहे, माणूस बेचारा क्या करे जाके शून्य शरीर, जो जीव जाकी न उपजे तो कहा पुकार. माणूस बिचारा क्या करे, बिचारा म्हणजे बेचारा, बेचारा म्हणजे विवश. जोपर्यंत मनुष्य विवश राहतो तिथपर्यंत त्याच्या हृदयामध्ये शून्य राहते. लक्षात, भौतिक हृदय, मानस हृदय, आध्यात्मिक हृदय आणि चौथं कोणतं आहे, भौतिक मानस हृदय, आत्मिक हृदय. हृदय हृदय समजता तुम्ही, हृदय 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 म्हणजे का, आपल्या शरीरामध्ये हृदय आहे. हृदयाचा अर्थ असा आहे, ह्या जीवांचं जे फाउंडेशन आहे, विचार करण्याचं, कार्य करण्याचं, जीवन जगण्याचं, ते फाउंडेशन हृदयात असते. हृदय लपवता येत नाही, सगळं काही लपवाल तुम्ही, कारण हृदयांच्या अंतर्गत झालेल्या क्रिया आपल्या चेहऱ्यावाटी बाहेर येते. अंतर्घटकी करणी निखरे मुख की वाट. म्हणून साहेब म्हणतात की मन तू मान शब्द उपदेशा, हे मना तू संतांच्या वचनांचा उपदेश फक्त स्वीकार. जीवन जगत असताना कोणत्याही मनमानंदीचे विचार तुम्ही जवळ ठेवू नका, कारण मनाच्या जर मागं जात असाल तुम्ही तर मन तुम्हाला कधीच सद्गतीकडे जाऊ देत नाही. मनाचा धर्मच असा आहे, गती अधोगती मनाची युक्ती, गती अधोगती मनाची जावं की अधोगतीला जावं, हे शरीराच्या शेवटच्या क्षणापर्यंत या जीवाला मन इंद्रियांची साथ घ्यावंच लागणार आहे. पंचविषय कधी नष्ट होत नसते, लक्षात घ्या. जसं एखाद्याला टीबी झाली, टीबी समजते ना तुम्हाला, टीबी जर झाली तर त्या डॉक्टरचा कोर्स घेतला, दुरुस्त होते मनुष्य, पण जंतू मरत नाही शेवटच्या क्षणापर्यंत. लक्षात घ्या. टायफॉईड झाला, दुरुस्त होते, खा प्यायला लागते, पण 4-6 महिन्याने टेस्ट कराल तर टायफॉईडचे जंतू निघते. लक्षात घ्या. म्हणून गती आणि सद्गती, सद्गती आणि अधोगती जर प्राप्त करायची असेल तर या जोडाला मग आपण माईक विचारची जोड तुम्ही दिली तर अधोगती, आणि आत्मिक विचारची जोड दिली तर सद्गती. आत्मिक विचार स्वतंत्रता, स्वाधीन आणि स्वावलंबन शिकवते. माईक विचार परतंत्र, पराधीन आणि परावलंबन शिकवते. जेव्हा आपण दुसऱ्याच्या अधीन राहतो, जेव्हा आपण कोणावरती अवलंबून राहतो, ते विचार कोणते, माईक विचार आहे. माईक विचारामध्ये काम, क्रोध, लोभांची पूर्तता होते. आत्मिक विचारामध्ये काम, क्रोध, लोभाचं खंडन होते, नष्ट होते. म्हणून प्रत्येक जीवांनी प्रत्येक क्षणाला विचार केला पाहिजे की आपण कोणत्या शब्दाचा स्वीकार केला पाहिजे. शब्दाचे 4 प्रकार तुम्हाला माहीत आहे, वेळ कमी आहे, थोडक्यात सांगतो. सगळ्यांना सगळ्यात सुचलो काय, एक शब्द समुदाय जो जामे 4 प्रकार, काल शब्द, संधी शब्द, झाई औपुनी सार 4 प्रकार आहे. काल शब्द म्हणजे काय, काल शब्द म्हणजे कल्पनेचे शब्द. आपल्या समाजामध्ये कल्पना आहे, देवी देवतेची, शुभ शुभाची, भूतप्रेतांची, जादूटोण्यांची, अशा ज्या आपल्या कल्पना आहेत या जीवाला सुचलेल्या. कल्पना का करतो मनुष्य, सुख दुख हेतू बहुत अनुमाना, देवादिक रक्षक कोई जाना. जेव्हा कुणाला सुख नको, दुःख नको,
सुख चिरकाल टिकलं पाहिजे आणि दुःख कायमचं गेलं पाहिजे, सगळ्यांची भावना आहे. वस्तुस्थिती तशी नाही आहे. सुख टिकलं पाहिजे आणि दुःख गेलं पाहिजे. कसं शक्य आहे? दुःखाचा मुक्काम कुठं राहते माहिती आहे का? सुखाच मध्ये. ज्यांना सुख पाहिजे त्यांच्या पाठीमागे दुःख राहतं. फूल उगवलं रे उगवलं का फुलाच्या मागच फळ राहतं. फळ नको असेल तर फुल उगवलंच नाही पाहिजे. लक्षात घ्या. ज्यांना सुख पाहिजे, सुख का पाहिजे? दुःखाचा अनुभव आहे म्हणून. दुःख का नको? सुख पाहिजे म्हणून. लक्षात घ्या. सुख पाहिजे म्हणून दुःख नको, नाही का? ज्यांना सुखच नको त्यांना दुःखाचा प्रश्नच काय आहे? ज्यांना सन्मानच नको त्याचा अपमानाचा प्रश्न काय आहे? ज्यांना नफाच नको त्याच्या हानीचा प्रश्न काय आहे? ह्या द्वंद्वात्मक ज्या गोष्टी आहेत त्या आपण अभ्यासू लोकांनी, साराग्रे तुम्ही सगळे चांगले लोक आहात, अभ्यासू आहात, सुज्ञ, विचारवंत, अनुभव आहे म्हणून हा विषय आजचा, की आपण अभ्यास करताना परमार्थ क्षेत्रामध्ये सत्संगामध्ये बसताना आपल्या जीवनाचा, कुटुंबाचा, समाजाचा सुधार करण्याची मनोमन तुमच्या जीवनामध्ये इच्छा असताना आपण जे जीवन जगण्याची जी पद्धत आहे ती पद्धत आपल्या मेंदूला, कारण मेंदू हे शरीराचं संचालन करते तुम्हाला माहीतच आहे. संचालन करण्याची जी वस्तू आपल्या शरीरामध्ये आहे, यंत्रायण आहे, एखादं बोर्ड आहे इलेक्ट्रिकचं, त्या बोर्डाची बटन पूर्ण घरातले लाईट लावते ना, मग ते बटन बिघडून राहील तर लाईट लागेल का? लक्ष तुम्हाला बटनकडे द्यावंच लागेल की नाही? त्या प्रकारे जर हे मेंदू संचालन करणारा आपल्या शरीराचं आहे तर शरीरामध्ये कोणत्या संवेदना तयार व्हाव्या आणि कोणत्या संवेदनाच्या दूर राहावं याचा विचार कोण करेल भाऊजी? आपल्याला करायला लागणार आहे ना. तो विचार म्हणजे आत्मिक विचार. लक्षात घ्या. माईक विचार जेव्हा तुम्ही कराल त्यावेळेस कल्पनेचं कल्लोळ उठते, संदेह तयार होते, संशय तयार होते, दुराग्रह तयार होते, नाही का? द्वेष, घृणांत. मग काल परवास मी एका जणांना विषय समजून घेतला. जीवन जगता जगता आपल्या संगतीतल्या एखाद्या माणसाचं एक धोरण चुकलं, कर्जबाजारी झालं, चटकन आपणाला त्याची घृणा येते. अंतःकरणामध्ये तुम्हाला कोणाविषयी घृणा येत असेल तर ती माईक विचार भावजा, म्हणजे त्याचं बिघडलं म्हणून इथं घृणेला जागा दिली का तुम्ही? हा अभ्यास होय का? इथं करुणा यायला पाहिजे राजे. घृणा कशी जमणार? घृणा कबूल आहे, चुकलं, ठीक आहे, कर्जबाजी बाहेर नव्हता पाहिजे, पण इथं घृणेला जागा दिली का हा अभ्यासापासून दूर गेला. इथं कोणाला जा द्या? शुद्ध नाही अंतःकरण. पुढं काय? ज्याचं शुद्ध अंतःकरण शुद्ध नाही, अंतःकरण नाही शुद्ध, तया न लगेची बोध, अंगी प्रेमाचा पाझर, न लगे संतांचा शेजार. ह्या गोष्टी आपण आवरून घेतल्या पाहिजे. अरे संगीतला मनुष्य कोणत्या भावने तुमच्याकडे आला, पण तुमची भावना सद्भावनाच असली पाहिजे ना. माझ्याविषयी तुमच्या मनामध्ये सद्भावनाच नसेल तर मी रात्रभर बोंबलं तर तुमच्या कोणी कामाचं? स्वीकारतच नाही ना मनुष्य. कसं शक्य आहे ते? अगोदर समजा माहीतच आहे ते. अनंत महाराज काय? हा माहीत आहे. झालं, इथंच विषय संपला भावाजी. विनाकारण ऐकायला येऊन जागरण करून म्हणून अगोदर आदिभाव शुद्ध, आदिभाव सार शुद्ध, आदिभाव सार आदिभाव सार आदिभाव सार आदिभाव सार
भक्तांनी हितेच्छुक जीवांनी परमार्थ हा काही सोंगांचा बाजार नाही आहे. नव्हे ब्रह्मज्ञान लेकुराचा खेळ अवघाची कल्लोळ करण्याचा विषय परमार्थाचा नाही आहे. प्रत्येकाने अगोदर पहिला स्टेपला केलं पाहिजे. आधी भाव सार शुद्धती भूमिका. आपला जो भाव आहे, भावाचे 4 प्रकार तुम्हाला माहीतच आहे, सगळ्यांनाच माहीत आहे. कितीतरी विषय होऊनच गेले ना. कोणते 4 प्रकार आहे? अभाव, भाव, कुभाव आणि सद्भाव 4 प्रकार आहे. अभाव कशाला म्हणावं? कोणत्याच प्रकारचा भाव नसतो. आपल्या पोटी जी 4 मुलं जन्माला येतात ना, 4 प्रकारची मुलं येतात, लक्षात घ्या. आपण नेहमी तुम्हाला पाठ आहे, प्रारब्ध तू पहले बने बात बनिये, मालिक तनका कर्म आहे कगय दास कबीर. आपलं जे शरीर आहे हे प्रारब्धाच्या जमिनीवर तयार झाले आहे. आणि ज्यावेळेस शरीर आपलं तयार होते आईच्या गर्भामध्ये, त्यासोबतच त्याच्या जगण्याची दिशा, त्याच्या संबंधाची दिशा, त्याच्या व्यवहाराची दिशा ठरलेली राहते. म्हणून तुमच्या घरी येणारी पत्नी जिथं तुमचा संबंध आहे तिथूनच येते, किती तुम्ही सोयी करा. येणारा मुलगा तुमच्या जन्माला देतो बरोबर प्रारब्धिक जमा घेऊनच येते. 4 प्रकारचे आहे. तुम्हाला मागं कुठतरी विषय झाला होता, माहीत आहे का? उदासीन पुत्र, सेवक पुत्र, शत्रुपुत्र, आणि चौथा कुठला पुत्र आहे? ऋणानुबंध पुत्र. आपले जे जन्म संबंध येते ना, पती पत्नीचे, भावाबंधांचे, मुलाबाळांचे, शेजाऱ्यांचे, समाजांचे, गावचे जे संबंध आपल्याशी जुळतात ना जीवन जगतात असताना, आपण म्हणतो हे असं झालंच कसं? अरे तर कसं हे झालंच कसं नव्हे, तुला केलं तसं होते. झालं कसं होईल बाबाजी? आपण येते का? पोरं का आकाशातून पडते का? नाही नाही नाही, आपल्या व्याख्याच ना उलटी आहे. लक्षात घ्या बघा. अरे आपण जसं करू तसं होते. जिथं टाकू तिथं पाऊल पडते. जो बोलाल तो शब्द निघते. जे पाहाल तेच दिसते बाबाजी. कसे उलटे तिलटे विचार करून तुम्ही अभ्यास करत असाल सद्ग्रंथांचा, दरवर्षी कार्यक्रम ऐकत असाल. लक्षात घ्या, परमार्थ संशोधनाचा विषय आहे बाबा. ग्रंथामध्ये राष्ट्रसंतांनी, कबीर साहेबांनी, ज्ञानेश्वरांनी बोध दिला आहे. परंतु त्या बोधाचा शोध जो घेतो त्यालाच फक्त बोध होतो. लक्षात घ्या. नाहीतर 30 जणांना आपण बोध सांगतो. मी तुम्हाला इतक्या लोकांना सांगत आहोत. याच्यामध्ये तुम्ही काही आपला विवेक जागा कराल नाही का? काही तर्क करा शब्दाची, पुढं काय बोंबसिमी घ्यायची. काही अक्कल धरा शब्दाची. हा जो ग्रामगीतेमध्ये लिहिलेला शब्द आहे, बिजेकामध्ये लिहिलेला शब्द आहे, दाजगुणामध्ये लिहिलेला शब्द आहे, अनंत महाराजांनी सांगितलेला जो शब्द आहे, हा यांनी आपल्या अनुभूत ज्ञानानुसार तुमच्या समोर ठेवला शब्द. परंतु शब्द मी नेहमीच सांगतो, शाळेमध्ये 20 मुलं असतात. त्या शिक्षकाला असं वाटत नाही की 20 मुलापैकी 2 मुलं हुशार निघले पाहिजे आणि बाकी नापास झाले पाहिजे. वाटते कोणाला? कोणालाच वाटत. त्याला वाटते म्हणजे 20 पोरं बरोबर आहोत. 20 पोरं मिळते का मार्क त्यांना? नाही. शिकवणं सारखंच आहे, शाळेत येणं सारखंच आहे, अभ्यास करणं सारखंच आहे. परंतु जे शिकवल्या जाते, आपण 9-7 स्टेप सांगितल्यास मग मनोविज्ञान मधल्या श्रवण, मनन, निधिध्यासन, ग्रहण, धारण, संस्कार आणि ज्ञान. ज्ञान होण्यासाठी 7 स्टेप मधून यावं लागतं. आता मी बोलत आहोत, तुम्ही ऐकता, श्रवण चालू आहे. मग श्रवण केलं घरी गेले का सांग, काही लक्षात नाही राहिलं बेटा. अरे श्रवण केलं लक्षात असेल, मननाचा प्रश्नच काय नाही. कसं ज्ञान? श्रवण केलेलं मनन झालं पाहिजे. मनन केलेलाच्या निधिध्यास लागला पाहिजे. निधिध्यास ज्या गोष्टीचं लागतो त्याचं ग्रहण केलं पाहिजे. ग्रहण केलं त्याची धारणा तयार झाली पाहिजे. धारणा तयार झाली त्याचे संस्कार तयार झाले, रुढले पाहिजे, दृढ झाले पाहिजे. आणि संस्कार दृढ झाल्यानंतर ज्ञानाची पाळी आहे भावाची. नुसते ऐकल्यानं, बोलल्यानं, सांगल्यानं ज्ञान नाही होत. जरी तुम्हाला उद्यापासून ते आम्ही उदाहरण देतो की अब मैं किसी साले को गाली नहीं दूंगा, उदाहरण ऐकलं ना तुम्ही या स्टेजवर. तो म्हणे मी आतापासून तंबाखू सोडला, तो म्हणे मांस खाणं सोडलं, तो म्हणे मी सकाळी 4 वाजता उठल. ठाणेदार होता, चांगला विषय म्हणे. तो याला इथं म्हणे मैं अब किसी साले को गाली नहीं दूंगा. अगोदरच गाली देऊनच दिली, शपथ घेतली त्या. लक्षात घ्या, त्याच्यासारखं आपण नाही. गोष्ट खरी आहे. ते कबीर साहेब सांगते, राष्ट्रसंत ते बरोबर, अजिबात चूक नाही. म्हणतो आपण घरी गेल्यावर
घरी गेल्यावर महाराजांचा ऐकतो का? नाही नाही नाही. तिथं गेल्यावर लोभ समोर येते, काम समोर येते, क्रोध समोर येते. हे सैतान आहे भावाजी. म्हणून काल शब्द म्हणजे कल्पनेचा शब्द. जी तुम्ही कल्पना करता देवप्राप्तीची, सुखप्राप्तीची, शांतीप्राप्तीची, समाधान प्राप्तीची, मैत्रित्वाची, ग्राम सुधारणेची, कुटुंब दृष्टीची ज्या ज्या काही तुम्ही कल्पना करता ते काल्पनिक शब्द आहे भावाजी. काल्पनिक शब्दामध्ये एक कल्पना मूल है मानंदी बहुतेक, नाना मत के भेद में सत्का नाही विवेक. या कल्पनेच्या मागे जोपर्यंत तुम्ही जाता जीवनभर, काही करा तुम्ही, प्रपंच करा, परमार्थ करा, त्याग करा, दानधर्म करा, काही मत करा मित्र हो, काल्पनिक वाणीमधून या जीवाचा कधीच होत नाही. कारण वृत्ती सुधार होत नाही. वृत्ती सुधार करण्यासाठी वृत्तीचे छेदन झाली या वाचुनी, तरलेसे कोणी म्हणू नये. वृत्तीचं छेदन झालं पाहिजे. आपली जी मनोवृत्ती आहे तिला घायल केलं पाहिजे. पण खसम चिन्हे बावरी परे पुरुष लवलीन, कही कबीर पुकारी के परीन बानी चीन. लक्षात घ्या, खसम न चिन्हे बाव ही काल्पनिक जीवाची आहे, काल्पनिक वाणी आहे. ज्यांच्या डोक्यामध्ये नाना प्रकारच्या कल्पना येत असतात नेहमीच, कोणत्याही प्रकारच्या कल्पना, त्या कल्पना ज्या आहेत त्या कशा आहे? खसम न चिन्हे बावरी. खसम म्हणजे मालिक. तुझ्या जीवन जगताना प्रत्येक क्षण तुझ्या समोर जे काही दृश्य आणि परिस्थिती येत असते, त्या दृश्य आणि परिस्थिती जी येत असते त्याला कारणीभूत कोण आहे? खसम न चिन्हे बावरी. आपण नेहमीच वातावरण खराब झालं जी आता मगास काळ बदलला बाबाजी मध्ये. एकही जण कबूल करत नाही, काळ नाही बदलत. काळ बदलत नसतो, माणसं बदलत असतात. याने आम्ही बदललो म्हणून कोणीच म्हणत नाही. वातावरण बदललं, ते आमचं घर बदललं, तो गाव बदलला. नाही नाही नाही, वातावरण तसंच राहणार. पडणारा पाऊस पडत राहणार आहे, पडणारी थंडी पडत राहणार आहे, उष्णता होत राहणार आहे. हा ओघ आहे आणि ते चलायमान गती असल्यामुळे तुम्हाला स्थिरता कशी दिसणार आहे? आता सकाळी थंडी आहे तर दुपारी थंडी राहणार आहे का तुमच्या म्हणण्यानुसार? दुपारी थंडी उष्णता आहे तर संध्याकाळी थंडी उष्णता राहणार आहे का तुमच्या म्हणण्यानुसार? हा नाही, तुम्ही आपलं पाहता. नाही, आजच्या दिवस पाणी नाही आलं बरोबर, त्या खाऊन आणि आत्ताच फवारणी केली आणि त्याला पाहिजे असेल तर असे आपले काल्पनिक विचारांचे सगळे बोल आपल्या समाजात जीवन जगत असताना आहे. कसे शक्य आहे बाबाजी? म्हणून काल नावाचा शब्द आहे. काल शब्द समजला तुम्हाला? मनामध्ये नाना प्रकारच्या उठणाऱ्या भावना, विचार, तरंग, उर्मी याचं नाव आहे काल शब्द. हा काल शब्द तुम्हाला काळाकडेच मिळतो. काल शब्दाचा कट करावा लागला, लक्षात घ्या. दुसरा शब्द संधी शब्द. संधी कशाला म्हणतो? दरार बुजवणे, पडलेलं अंतर बुजवणे. ईश्वर आणि मी अलग आहे. मग ईश्वराच्या प्राप्तीसाठी करण्यात येणारं साधन आहे, त्याचं नाव संधी शब्द. नाम घेतलं पाहिजे, जप केलं पाहिजे, तप केलं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे, दानधर्म केला पाहिजे, मदत केली पाहिजे. कशासाठी? नाही, पुण्य मिळते. म्हणजे आपल्यापासून पुण्य काही दूर आहे, ते पुण्य प्राप्तीसाठी केलेले उपाय, त्याचं नाव संधी शब्द. मैत्री जोडण्यासाठी, सहकार्यासाठी, भावनेसाठी, अनेक गोष्टी आपण जे जोडतो त्याचं नाव संधी शब्द. संधी शब्द म्हणजे काय? याला काही प्राप्त करायचं राहतं. सिद्धांत कसा आहे संतांचा? प्राप्तीची इच्छा नाही, केवळ हंत छुडाव. मनुष्य देहामध्ये आलेल्या जीवांनी प्राप्तीची इच्छाच करू नये. तर प्राप्ती कशासाठी करता? मग प्रवचनामध्ये बघितलं ना, काय मागावे का उन्हासी, ज्याशी मागे तो आपणाच पाशी. प्राप्ती कशाची करतो म्हणता? हा जो जीव आहे हा सुखसागर आहे, पुण्याची खाण आहे. हा जीव स्वतः देव आहे, हा जीव स्वतः स्थिर शांत आहे. प्राप्ती करासाठी साधना करू नका, लक्षात घ्या. कारण साधन संकटी
संत तुकाराम महाराज म्हणतात, "रे बाप हो साधन संकटी पडसी कासया, व्यर्थ गाव अपाया माझी पडसी." हे जे तुम्ही साधना करता कशाचे? परमेश्वर प्राप्तीचे, पुण्य प्राप्तीचे, सुख प्राप्तीचे, शांती प्राप्तीचे, ज्ञान प्राप्तीचे जे साधन आहे, ते साधन तुमचे जीवन संकटात घालण्यासाठी आहे. या साधनामध्ये तन्मन धनाची हानी आहे, लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल कशी? साधनामध्ये हानी आहे की नाही? कारण जी तुम्ही बाहर जी गोष्ट तुम्ही शोधता, हृदया भीतर चेतन बाहर ढूंढन जाय, बाहर चेतन है नहीं पत्थर पानी भुलाए, सच्चा भगवान तो शरीर में जो जानत नहीं गवार, माया में अंधा भया डुबमरी संसार. संत काय म्हणतात? जे तुम्ही शोधायला जाता, तुम्हाला माहित आहे ना, आपण नेहमी उदाहरण देतो ना, मृगा नाभी की कस्तुरी मृग ढूंढे ऐसो घट घट में राम है दुनिया. सगळ्यांना पाठ आहे, ऐक नाही, पण आपण जातो की नाही तिकडे बेलफुल वासाठी? दुर्गा देवीची आरती, गणपतीची आरती, मारुतीची बाप्पा, देव तर मोजताच येत नाही किती पानं लागते का. म्हणण्याचा मतितार्थ असा आहे की जी वस्तू आपल्या जवळ आहे ती न शोधता, ती वस्तू बाहेर आहे असा भाव तयार करून त्या वस्तूच्या प्राप्तीसाठी जे काही तुम्ही करता, हरिपाठ करता, ध्यान प्रार्थना करता, जप तप होम हवन यज्ञ योग किंवा समाधी, दान धर्म वगैरे नाना प्रकारचे साधना हाताळतो, त्या साधनांच्या माध्यमांनी आपल्याला इच्छित सुख शांती समाधान प्राप्त होते, मैत्री प्राप्त होते, सगळं प्राप्त होते. असा भाव तुमच्या जवळ आहे, तो भाव शुद्ध करा. आदी भाव सार शुद्ध